जलसमृद्धीचा जननायक मधुकररावजी पिचड साहेब। नगर जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेमध्ये अकोले तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब उपयोगामध्ये आणणारा जलनायक म्हणजेच मधुकरराव पिचड साहेब होय। जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही कोणत्याच तालुक्यात नसतील इतकी धरणं पुढील 100 वर्षांचा विचार करून या अवलियानं अकोले तालुक्यामध्ये तयार केली। मुळा, प्रवरा, आढळा आणि आदिवासी पट्ट्यामध्ये निळवंडे, आढळा, पिंपळगावखांड, घोटी, शिळवंडी, सांगवी, पाडोशी, अंबित, कोथळे, बलठण, शिरपुंजे, बोरी, बेलापूर, बदगी, वाकी, टिटवी ही छोटी मोठी धरणं आहेत। या धरणांमध्ये सुमारे 25 TMC इतका पाणीसाठा पिचड साहेबांनी निर्माण केलाय। तर या धरणांचं पाणी आवर्षणग्रस्त भागाला देण्याचं दातृत्व देखील पिचडांनी दाखवलं। तुमचा अकोल्याचा हक्क झाला। राखायचं काम तुमचंय, करून द्यायचं निर्माण काम माझंय। आता राखलं तर ठीक आहे, नाही तर जाईल। कारण भंडारदऱ्याचं पाणी 12 आहे, निळवंडचं पाणी 8 आहे। चुकीचं लोकांना सांगून भंडारदऱ्याचं पाणी पळवून खाली व परत वाटायचा कार्यक्रम होईल म्हणून ज्यासाठी आंदोलन केलं, ज्या हक्कानं पाणी मिळवलं, 12 भंडारदऱ्याचं पाणी आपल्याला अकोला तालुक्याला पाहिजे। अकोले तालुक्यामधील पाणीदार नेता म्हणून खऱ्या अर्थाने पिचड साहेबांची ओळख आहे। धरणं बांधले, केटीवेअर बांधले, MI टँक बांधले, याच्या बरोबरीने पाण्याची निर्मिती झाली, परंतु त्यालाच शेतकऱ्याला लागत असलेली वीज हे देखील देण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण बघत असाल।
आज वयाच्या 84 वर्ष झालीत. माझ्या किती दिवस जगतो हे परमेश्वराला माहिती. देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला. माझा आनंद 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 हरवला. लोकनेते मधुकर काशीनाथ पिचड.
पाणी आणलो 22 टीएमसी पाणी. ज्या माणसानं स्वतःच्या आयुष्यात तुम्ही प्रयोग केला पाहतो 22 टीएमसी पाणी दिसला असतं कसं? एवढं पाणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतात जातो, तो आनंदी होतो याचा खरा मला आणि मला वाटतं तो आनंद आपल्याला सगळ्यांना असाच राखायचा. यावर्षी पाणी ज्या अडचणी आल्या बाळासाहेब पवारांनी विनंती केली, वैभवरावाला सांगितलं आग म्हणून पाणी सोडतं आणि पाणी जितकं जातं तितकं आदेश चुकीचा निघालेला आहे. कारण मी असतो का असा आदेश दिला नसता. आदेश काय कसा निघाला पाहणाऱ्या उंच आणि कणखर अशा सह्याद्रीच्या शिखरांसाठी आणि हो या सह्याद्रीच्या शिखरांची स्पर्धा करणाऱ्या काही कर्तृत्ववान अशा आभाळा एवढ्या माणसांसाठी तिलाही कोड पडावं अशा या अवकाश कवेत घेणारं कर्तृत्व गाजवणाऱ्या मातीतील सुपुत्रांमध्ये आपला अग्रभाग महाराष्ट्रातील एका सार्वजनिक दुर्लक्षित तालुक्यातून दुर्गम भागातून सुरू केलेला प्रवास आज जिथपर्यंत झालाय तो नियतीलाही विस्मित करणार. आणि हो सगळ्यात महत्वाचा हा तुमचा प्रवास नव्हताच वेळी वैयक्तिक, तो अख्ख्या तालुक्याचा प्रवास होता. तालुक्यातील प्रत्येकाचा प्रवास होता. तेजातून तिमिराकडे जाणारा आणि तालुक्याला महाराष्ट्राच्या नकाशावर नेणारा. आपण अगदी कॉलेजला असतानाच पुण्यासारख्या ठिकाणी अगदी विद्यार्थी दशेतच आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली आणि आपल्यातील उपजन गुणांच्या जोरावर पंचायत समिती अकोले ते अकोल्याच्या तरुण आमदार असा प्रवास अगदी सहज करते झाला. त्यानंतरचा तुमचा राजकीय प्रवास आणि अकोले तालुक्याचा उत्कर्ष या समांतर जाणाऱ्या रेषात झाला. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून काम करताना तुमच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल एवढं कर्तृत्व तुम्ही करून ठेवलं. तालुक्यातील मुलांना आढळा पाणीदार करून एज्युकेशनच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाबरोबर आजच्या युगाला अनुसरून कला, विज्ञान, वाणिज्य, संगणक या शाखांमधील उच्च शिक्षणाची सोय करून दिली. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आम्हा साऱ्यांना मोठी स्वप्न पाहायला शिकवलं, ते साध्य करायला खडतर परिश्रम करायला शिकवलं, अशक्य ते शक्य करायला शिकवलं. काहीच नव्हे तर कितीही मिळालं तरी पाय जमिनीवर ठेवायला शिकवलं. अपयश आलं तरी पळत लढायला शिकवलं. इतरांचा हो अगदी कट्टर विरोधकांचा सन्मान करायला शिकवलं. गरज पडल्यास समाजासाठी सर्वस्वाचा त्याग करायला शिकवलं आणि समाजासाठी आपलं वैयक्तिक दुःख दूर ठेवायलाही. तुमच्या या साऱ्यासाठी अवघा अकोले तालुकाच नव्हे तर काही बाबतीत जिल्हा आणि महाराष्ट्रही सदैव तुमचं ऋणी राहील. हे सारं काही तुम्ही असतानाच तुम्हाला सांगायचं होतं, राहून गेलं. याची हुरहुर कायम मळी राहील. पक्ष, विचारधारा, राजकीय शत्रुत्व या साऱ्याच्या पलीकडे जात अवघ्या अकोले तालुक्याच्या वतीने अकोले तालुक्याला महाराष्ट्रभर ओळख देणारा तुम्हाला आमच्या साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. वादळ होऊन तुझी आठवण दाटून येईन तेव्हा घरातला उंच थरातला गोविंद हरवला माझा आनंद 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 हरपला.
आहे.